जय भीम के नाजायज औलादो, बहन के लौड़ो। सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. भावांनो, दिवसांदिवस हे हातापायातून, नाकातून, जांगेतून जन्माला आलेले लोक यांना स्वतःच्या बापाबद्दल माहिती नसते की आमचा बाप गर्भवती कसा राहिला, आणि हे आपल्या बापाबद्दल अभद्रता बोलतात. हे दिवसांदिवस सोशल मीडियावरती येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभद्रता पसरवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तर शिवीगाळ करतातच, पण भारतीय संविधानालासुद्धा हे दोष देतात. आता तुमच्यासमोर हा फोटो दिसतोय. माधवन सिंग नावाचा हा व्यक्ती उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. पण ह्या कुत्र्याला थोडीही अक्कल नाही की आपण काय बोलतोय काय नाही. हा कुत्रा फट्टूसारखा फक्त 4 घरामध्ये बोलतो आणि लपून सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड करतो. हा पत्ता सांगत नाही, हा कुठला आहे कुठला नाही पत्ता सांगत नाही. फक्त हा काय करतो की व्हिडिओ बनवतो आणि सोशल मीडियावरती अपलोड करतो. आणि हा चॅलेंज करतो भारतीय संविधानाला, भारतीय दंडसंहिताला. हा चॅलेंज करतो की तुमच्याकडून जे वाकडं होत असेल ते वाकडं करा. आणि मी फार विचार करून बोलतो आहे. आणि याचं व्यक्तिमत्व असं आहे की माझ्यावरती केस वगैरे झाली तर समोरचा व्यक्तीसुद्धा त्याच्यामध्ये अडकेल. तर भावनो, यांची लायकी हीच आहे. हे फक्त सोशल मीडियावरती भुकतात. यांच्या गांडीमध्ये दम नाही आहे समोर येण्याचा. ठीक आहे, पण हा कुत्रा नेमका काय बोलतोय हे आपण एक वेळेस बघूया. जय भीम के नाजायज औलादो, बहन के लौड़ो, चोदो चूड़े चमारो। मैं तुम्हें स्पष्ट शब्दों में बता दूं, तेरी बाबा साहब की वजह से दिल्ली का हाई कोर्ट फंस गया है, पूरी सिस्टम फंस चुकी है। तुमको तो इस बातों का समझ में आएगा नहीं। देख, मैं सही से समझाता हूं, मेरी लड़ाई सिस्टम, संविधान और इसके संचालक से है, और बीच में जो भी आएगा वो फंसेगा। तर भावांनो, व्हिडिओ तुम्ही बघितला. ह्या मनूच्या कुत्र्यांची मानसिकता आपल्याला स्पष्ट कळते की आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध करतात, यांच्या विचारधारेला विरोध करतात. तर विचार करा, आजच्या काळामध्ये जरी असे कुत्रे जन्माला आलेले आहेत, हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा यांचा अपमान करतात, तर त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती त्रास सहन करावा लागला असेल. आणि हो, याच्यावरती FIR केला आहे. आता जे वाकडं होत असेल ते कर म्हणा, कारण की आपण संविधानाच्या मार्गातून याला घोडा लावणार आहे, ते पण चांगल्या प्रकारे, जेणेकरून समोर हा असे व्हिडिओ बनवणार नाही आणि हा लवकरात लवकर अटक होईल. यावरती तुमचं व्यक्तिमत्व काय आहे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघता हे कमेंट करणं मात्र विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम आणि जय संविधान.